Hello students, welcome back in our English lecture. Okay student, आज आपण जो अराउंड 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही जी नॉवेल स्टार्ट केलेली आहे. आत्तापर्यंत आपण जे टॉपिक बघत आलेलो आहे म्हणजे थीम, प्लॉट, सिनॉप्सिस, त्यानंतर चॅप्टर नंबर 34, 35 आणि आज आपण चॅप्टर नंबर 36 स्टार्ट करणार आहोत. आता चॅप्टर नंबर 36. ॲक्च्युली आत्तापर्यंत आपण जे चॅप्टर्स बघितलेले आहेत त्यामध्ये आता 196मध्ये आता आपण पासपोर्ट हरीड ऑफ ॲज फास्ट ॲज हिज लेग्स कुड कॅरी हिम इथपर्यंत आपण बघितलेलं आहे का. आता इथून पुढे ह्या चॅप्टरमध्ये काय सांगितलं आहे. सो लुक ॲट द पेज नंबर 196 अँड लिसन केअरफुली. इन विच Phileas Fogg name in once a more at premium on change. आता या ठिकाणी आता काय घडलेलं होतं बघा की ज्या वेळेस इट इज टाईम टू रिलेट व्हॉट चेंज टूक प्लेस इन इंग्लिश पब्लिक ओपिनियन वेन इट ट्रान्सपायर. आता बँक रॉबरीसाठी ज्या व्यक्तीला अटक केली गेली होती तर ती व्यक्ती कोणती होती की जी ऑलरेडी अटक झालेली होती की ती 3 days बिफोरच अटक केलं गेलेलं होतं आणि जे फॉग यांना पकडण्यात आलं होतं हे फक्त एक मिस्टेक झाली होती. अँड रिअल बँक रॉबर जो होता तो काय झाला होता. अ सर्टन जेम्स स्ट्रँड. कोण होते ते. जेम्स स्ट्रँड हॅड बीन अरेस्टेड ऑन द 17th day December at Edinburgh. 3 days before, Phileas Fogg had been a criminal who was being desperately followed by the police. Now he was an honorable gentleman. Mathematically, आता म्हणजे एक अंकगणितीय दृष्टीने काय बघितलं हा अतिशय विलक्षण किंवा हा जो प्रवास आहे इज अ इसेंट्रिक जर्नी अराउंड द वर्ल्ड. म्हणजे जगभरात जी भ्रमंती किंवा जो प्रवास केलेला आहे त्याचा पाठपुरावा केलेला आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. द पेपर्स रिझ्यूम देअर डिस्कशन्स अबाउट द वेजर. ऑल दोज हू हॅड लेड बेट्स फॉर ऑल अगेन्स्ट हिम रिवाईव्ह देअर इंटरेस्ट ॲज इफ बाय मॅजिक द फिलियास फॉग बॉन्ड्स अगेन बिकेम. आता या ठिकाणी असा अर्थ होत आहे का जे डिस्कशन चालू होतं वेजरबद्दलचं ते काय केलं आहे पुन्हा स्टार्ट केलेलं आहे. अँड ऑल दोज काय म्हटलेलं आहे बरं का ज्याच्या बाजूने किंवा त्याच्यावर जी बेट ठेवलेली होती किंवा त्या बाजूने त्या सर्वांनी आपली जी आवड किंवा त्याबद्दल एक प्रकारे इंटरेस्ट क्रिएट झाला होता. रिवाईव्ह देअर इंटरेस्ट म्हणजे रिवाईव्ह म्हणजे पुन्हा जाणे होणे किंवा पुन्हा जागी होणे. अँड फिलिस फॉग बॉन्ड्स. फिलिस फॉग यांच्या त्या बॉन्ड्स किंवा तो पुन्हा बोलण्यायोग्य आलेला आहे. अगेन बिकम अ न्यूजोटिएबल्स and many new figures were made. Phileas Fogg's name was once more at a premium on change. आणि अशा पद्धतीने फिलियस फॉग यांचं नाव जे सर्वसामान्य राहिलं होतं तर ते खूप फेमस झालेलं होतं. आणि अशा पद्धतीने इथे काय सांगितलेलं आहे बघा. हिज 5 फ्रेंड्स ऑफ रिफॉर्म क्लबमध्ये असणारे जे 5 फ्रेंड्स आहे पास दिस 3 days इन अ स्टेट ऑफ फेवरिश सस्पेन्स. अशा पद्धतीने हे जे 3 days होते हे अतिशय फेवरिश सस्पेन्स होते म्हणजे खूप कठीण होते. वुड फिलियस फॉग हुम दे हॅड फॉरगटन की जे विसर पडला होता त्यांना फिलियस फॉग यांचा आणि ते पुन्हा परत येऊ शकेल का त्यांच्यासमोर. आणि त्याचबरोबर रिॲपियर बिफोर देअर आईज म्हणजे त्यांच्यासमोर परत येऊ शकतील का. रिपेअर अँड वेअर वॉज ही ॲट दिस मोमेंट. The 17th December, the day a James Strand arrest, was 76 in since Phileas Fogg departure, and no news of him had been received. आणि त्यांच्याबद्दलची कोणतीही न्यूज आली नाही आणि ते रिसीव झाले की नाही. 76 days होता म्हणजे एक 76वा दिवस असता आणि त्यांना 80 दिवसामध्ये जी बेट कंप्लीट करायची होती पण कोणतंही
नोटीस मिळाली नाही किंवा कोणतंही त्यांची न्यूज मिळाली नाही. वॉज ही डेड? हॅड ही अबंडन द इफर्ट्स और वॉज ही कंटिन्यूइंग his journey along the route agreed upon? And would he appear on Saturday, the 21st December, at a quarter before 9 in the evening? आणि त्यांनी त्यांची जी आलेल्या खूप साऱ्या ऑब्स्टॅकल्स, कित्येक अडचणींना सामोरे जाऊनही त्यांनी प्रवास चालू ठेवला असेल का? आणि ते कधी पोहोच झाले? सॅटर्डेला 21 डिसेंबरला ते येतील का? आज अ क्वार्टर बिफोर 9 इन द इव्हिनिंग. म्हणजे त्या 9च्या बिफोर ते येऊ शकतील का? ऑन द थ्रीशोल्ड ऑफ द रिफॉर्म क्लब सलून. त्या रिफॉर्म क्लब सलूनच्या थ्रीशोल्डवरती, म्हणजे त्या ठिकाणी त्या उंबरठ्यावरती ते दिसणार का? नाव नेक्स्ट पॅरेग्राफ. द एनेक्सिटी in which for 3 days a London society existed. आणि त्या ठिकाणी जी एनेक्सिटी होती, एक चिंताग्रस्त जे वातावरण होतं 3 दिवसांपासून, अ लंडन सोसायटी एक्झिस्टेड कॅन नॉट बी डिस्क्राईब. ते वर्णन करता येण्यासारखं नव्हतं. अ टेलिग्राम्स वेअर सेंट टू अमेरिका अँड आशिया. आता फिलियस फॉग यांच्या ठिकाणी जे टेलिग्राम्स पाठवले गेले होते अमेरिका आणि आशियासाठी. अ मेसेंजर्स वेअर डिस्पॅच टू द हाऊस इन अ सेव्हिली रॉ मॉर्निंग अँड इव्हिनिंग. आता सेव्हिली रॉमध्ये राहता घरी ही काय केलं होतं? मॉर्निंगलाही आणि इव्हिनिंगलाही काय केलं होतं? मेसेंजर्स पाठवण्यात आले होते. पण कोणत्याही प्रकारे फिलिस फॉग यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली नाही. नो न्यूज. द पोलीस वेअर इग्नोरंट व्हॉट हॅड बिकम ऑफ द डिटेक्टिव्ह. आणि पोलिसांना डिटेक्टिव्ह फिक्स याबद्दल कोणतीही माहिती नव्हती का त्यांना कशा पद्धतीने चुकीच्या किंवा एका गैरसमजाखाली काय केलं होतं, फिलियस फॉग यांना अरेस्ट केली होती. त्याबद्दलही माहिती ह्या पोलिसांकडे काहीच नव्हती. हू हॅड सो अनफॉर्च्युनेटली फॉलोड अ फॉल्स सेंट. अ बेट्स इन्क्रीज. त्या बेट्स काय होत गेल्या होत्या? इन्क्रीज होत गेल्या होत्या किंवा त्याच्यामध्ये वाढ होत गेली होती. नेव्हरलेस इन नंबर्स अँड व्हॅल्यूज. त्यांचे नंबर्स आणि व्हॅल्यू वाढत गेल्या होत्या. फिलियस फॉग लाईक अ रेस हॉर्स वॉज अ ड्रॉईंग नियर हिज अ लास्ट टर्निंग पॉईंट. आता त्यांचा फिलियस फ्रॉग जे रेस हॉर्ससारखे, जे रेसमध्ये धावणारे जे घोडे असतात की ते बेफान, वॉज ड्रॉईंग नियर द लास्ट टर्निंग पॉईंट, अशा शेवटच्या टर्निंग पॉईंटजवळ ते आलेले होते. अँड द बॉन्ड्स वेअर कोटेड नो लॉंगर ॲट 100 बिलो पर. आता जो बॉन्ड आहे त्याची रक्कम काय झाली? फिक्स झाली. बट ॲट 20, ॲट 10 अँड ॲट 5 अँड पॅरालिटिक ओल्ड लॉर्ड. म्हणजे कशा पद्धतीने? 20 किंवा 10 किंवा 5 अशा पद्धतीने ते चालू होतं. अ पॅरालिटिक ओल्ड लॉर्ड अल्बेरॅम्बल बेट इवन इन हिज फेवर. आता या ठिकाणी बघा, जे काही लॉर्ड अल्बेरॅम्बल आहे की त्यांच्या बाजूनी या सगळ्या बेट होत होत्या. नाव नेक्स्ट पॅरेग्राफ. A great crowd was collected in a Pall Mall and neighboring streets on Saturday evening. आता पॅल मॉल, जे पॅल मॉल आहे त्या ठिकाणचा किंवा शेजारचे जे रस्ते आहे त्या ठिकाणी काय झालं? सॅटर्डे इव्हिनिंगला अ ग्रेट क्राऊड, खूप क्राऊड कलेक्ट झालेली होती. इट सीम्ड लाईक अ मल्टिट्यूड ऑफ ब्रोकर्स परमनंटली इस्टॅब्लिश्ड अराउंड द रिफॉर्म क्लब. आणि एक प्रकारची दलालांची स्थापना केली गेली की काय परमनंटली, असं काहीतरी या रिफॉर्म क्लबच्या आजूबाजूला एक भास होत होता. अँड सर्क्युलेशन्स वॉज इम्पेडेड. आणि सर्वत्र व्यवहार, आर्थिक व्यवहार असं चालू दिसतं आहे. एव्हरीवेअर डिस्प्यूट्स, डिस्कशन्स अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स वेअर गोईंग ऑन. अँड द पोलीस हॅड अ ग्रेट डिफिकल्टीज. आणि यामुळे पोलिसांनाही खूप डिफिकल्टीज येत होती. कशामुळे? इन कीपिंग बॅक द क्राऊड. त्या क्राऊडला मागे ठेवण्यासाठी त्यांना खूप त्रास होत होता पोलिसांनाही. अँड ॲज द अवर्स व्हेन फिलियस फॉग वॉज ड्यू अप्रोच द एक्साइटमेंट रोज टू इट्स हायेस्ट पिच. आणि जेव्हा लोकांना हे जेव्हा कळलं की फिलियस फॉग हे येत आहे, आणि अशा पद्धतीने काय झालं होतं की एक ते हायेस्ट पिच
आणि जेव्हा लोकांना असं कळलं होतं की फिलियास फॉग येत आहे, ऑलरेडीच पोलिसांची धावपळ किंवा तारंबळ इतकी उडाली होती. कशासाठी? की इन कीपिंग द क्राऊड, की त्या क्राऊडला मागे ठेवण्यामध्ये. आणि त्याच फिलिस फॉग येत आहे तर त्यांची एक्साइटमेंट अजूनच काय ती राईज अप झाली होती. नाव नेक्स्ट पॅरेग्राफ. द 5 अँटॅगॉनिस्ट ऑफ फिलिस फॉग हॅड मेट इन द ग्रेट सलून ऑफ द क्लब. आणि हे जे 5 अँटॅगॉनिस्ट आहे, जे अँटॅगॉनिस्ट होते हे 5 जण, हे फिलिस फॉग यांना कुठे भेटले होते? ग्रेट सलूनमध्ये. अँड जॉन सिलियन्स किंवा सॅम्युअल फॅलेंटिन, द बँकर्स अँड्र्यू स्टुअर्ट्स अँड द इंजिनियर गॉथियर रॅल्फ, द डायरेक्टर ऑफ द बँक ऑफ इंग्लंड अँड थॉमस फ्लॅनेगन, the brewers one and all waited anxiously. आणि सर्वजण हे अतिशय उत्सुकतेने वाट बघत होते. when the clock indicated 20 minutes past 8, Andrew, a steward, got up saying, "A gentleman in 20 minutes the time agreed upon between Mr. Fogg and our slaves will have expired." आणि ज्या पद्धतीने क्लॉकमध्ये 20 मिनिट्स पास्ट काय झाले होतं, आणि फॉग आणि आपल्यामधला जो टायमिंग होता, जे जेंटलमनला ते सांगतात की सगळे गृहस्थांनो किंवा सज्जनांनो, मिस्टर फॉग आणि आपल्यामध्ये जी ठरलेली जी टायमिंग होता तो काय होईल? एक्सपायर्ड होऊन जाईल किंवा संपून जाईल. व्हॉट टाईम डिड द लास्ट ट्रेन अराईव्ह फ्रॉम लिव्हरपूल? आस्क थॉमस फ्लॅनेगॉन, की लिव्हरपूलवरून येणारी शेवटची ट्रेन ही किती वाजता आली होती? ॲट 23 minutes past 7, रिप्लाइड गॉथियर राल्फ. गॉथियर राल्फ यांनी आन्सर दिलं का ही कधी 7:23 आहे. नाव द नेक्स्ट डज नॉट अराईव्ह टिल 10 minutes आफ्टर 12. आणि जी नंतर जी आहे तर ती कधी आहे? 12:10 असणार आहे किंवा 12:10 ती पोहोचणार आहे. वेल जेंटलमन, रिझ्युम्ड अँड्र्यू स्टुअर्ट्स, इफ फिलियस फॉग हॅड कम इन द 7:23 ट्रेन. आणि ते पुन्हा उभे राहिले आणि परत सुरू केलं. वेल जेंटलमन, सद्यगृहस्थांनो, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं सुरू केलं. ही वूड हॅव गॉट हिअर बाय दिस टाईम. जर फिलियस फॉग हे 7:23च्या ट्रेननी जर आले तर काय होऊ शकेल? ही वूड हॅव गेट, ह्या टायमिंगपर्यंत ते पोहोचू शकले असते. वी कॅन देअर फॉर रिगार्ड द बेट ॲज वोन. आणि या ठिकाणी आम्ही प्राईज जिंकलेला आहोत असं आम्हाला मानायला काहीच हरकत नाही आहे. वेट, डोंट लेट अस बी टू हॅस्टी, रिप्लाइड अ सॅम्युअल फॅलेंटिन. आता सॅम्युअल फॅलेंटिन असं काय म्हणतं की खूप घाई गडबड करण्यात काही हरकत नाही आहे किंवा काही एवढी गडबड करण्याची काही गरज नाही आहे. यू नो दॅट द मिस्टर फॉग इज व्हेरी इसेंट्रिक. जे मिस्टर फॉग हे खूप इसेंट्रिक आहे, विलक्षण आहे किंवा खूप वेगळं कॅरेक्टर आहे ते. हिज पंक्च्युअलिटी इज अ वेल नोन. त्यांची पंक्च्युअलिटी ही सर्व परिचित आहे. ही नेवर अराईव्ज टू सून ऑर टू लेट. ते कधीही वेळेवर किंवा उशीरही करत नाही. अँड आय शुड नॉट बी सरप्राईज इफ ही ॲपियर्ड बिफोर अस ॲट द लास्ट मिनिट. आणि ही आपल्याला खात्री आहे की ते असं म्हणतं की आय शुड नॉट बी अ सरप्राईज, हे की आश्चर्याचं वाटणार नाही. कारण का? की ते बिफोर आले तर, लास्ट मिनिटपूर्वी आलेच तर. व्हाय सेड द अँड्र्यू स्टुअर्ट नर्वसली. नर्वसली विचारता, का बरं? इफ आय शुड सी हिम आय शुड नॉट बिलीव्ह इट वॉज ही. आणि स्टुअर्ट हे अतिशय नर्वसली असं म्हणता, मी जर त्यांना बघितलं किंवा मी त्यांच्यावर काय करू शकत नाही, खात्री करू शकत नाही का तेच ते असतील असं. द फॅक्ट इज, रिझ्युम्ड थॉमस फेलेंगन. आता थॉमस फेलेंगन काय म्हणतं की ही खरंच रिअल फॅक्ट आहे. मिस्टर फॉग्स प्रोजेक्ट वॉज ॲब्सर्डली फुलिश. आणि ते काय म्हणतात की मिस्टर फॉग यांचा जो जगभ्रमंतीचा प्रोजेक्ट होता हा खरंच मूर्खपणाचाच होता. व्हॉट एव्हर हिज अ पंक्च्युअलिटी, he could not prevent the delays which were certain to occur, and a delay of only 2 or 3 days would be fatal to his order.
आणि त्यांचा वक्तशीरपणा, त्यांची पंक्च्युअलिटी कितीही असली पण जो होणारा डिले आहे किंवा जो लेट आहे का टाईमला ते रोखू शकत नव्हते. की ज्या पद्धतीने जे टूअर्स आहे की जवळजवळ हा 2 किंवा 3 दिवसांचा टूअर जो आहे किंवा डिले जो आहे तो घातक ठरू शकतो. ऑब्झर्व टू ॲडेड जॉन सुलेव्हियन. जॉन सुलेव्हियन काय म्हणतात की तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. दॅट वी हॅव रिसिव्ड नो इंटेलिजन्स फ्रॉम हिम दो देअर आर टेलिग्राफिक लाईन्स ऑल अलॉंग इज रूट. आता त्यांच्याकडनं आपल्याला कोणतीही बातमी मिळाली नव्हती आणि जरी टेलिग्राफिक लाईन्स असल्या तरीही कोणतीही न्यूज नाही आहे. ही हॅज लॉस्ट जेंटलमॅन सेड अँड्र्यू स्टुअर्ट. आता अँड्र्यू स्टुअर्ट काय म्हणतात की ते लॉस झाले किंवा हरवले गेलेले आहे आणि ही हॅज 100 टाइम्स लॉस्ट. काय की ते 100 म्हणजे जवळजवळ 100 वेळेस हरवले गेलेले आहेत. यू नो बिसाइड्स दॅट द चायना the only steamer he could have taken from New York to get here in a time arrived yesterday. आणि अशा पद्धतीने जे चायनावरून किंवा न्यूयॉर्कवरून जे स्टीमर म्हणजे की एक माहिती पुस्तिका असते आणि ही माहिती पुस्तिका ही येऊन गेलेली आहे येस्टरडेलाच. अँड आय हॅव सीन अ लिस्ट ऑफ द पॅसेंजर्स. आणि मी प्रवाशांची यादीही बघितलेली आहे. अँड द नेम ऑफ द फिलॉसॉफर इज नॉट अमंग देम. आणि त्या यादीमध्ये कोणत्याही प्रकारे फिलॉसॉफर यांचं नाव आढळलं नाही. इवन इफ वी ॲडमिट दॅट द फॉर्च्यून हॅव फेवर्ड हिम. आणि खरंच दैव त्यांच्याबरोबर असेल की ही कॅन स्केअरली हॅव रीच्ड अमेरिका. आय थिंक ही विल बी ॲटलिस्ट 20 days बिहाइंड हँड अँड दॅट लॉर्ड अल्बेमेराल विल लॉस अ कुल 5,000. आणि ते जवळजवळ 20 दिवस बॅक असेल किंवा आणि मागे असतील. आणि अशा पद्धतीने अल्बेरेमल हे काय होतील जवळजवळ 5,000 गमवून बसतील किंवा लॉस होतील. इट इज क्लिअर रिफाईल्ड गॉथियर राल्फ. हां, हे तर क्लिअर कट आहे असं गॉथियर राल्फ असं म्हणतात. अँड वी हॅव नथिंग टू डू बट टू प्रेझेंट मिस्टर फॉग चेक ॲट बेरिंग्स टुमारो. परंतु जो मिस्टर फॉकचा जो चेक आहे तो काय करायचा टुमारो बेअरिंग करणार आहोत किंवा तो मोडणार आहोत किंवा तो वटवून घेणार आहोत. ॲट धीस मुवमेंट द हँड्स ऑफ द क्लॉक पॉइंटेड टू 20 minutes to 9. घड्याळामधला असणारा जो टाईम आहे की 20 minutes to 9 म्हणजे 5 minutes काय झाले होते मोर झाले होते. 5 minutes मोर सेड अँड्र्यू स्टुअर्ट. The 5 gentlemen looked at each other. देअर आणि एकमेकांकडे ते काय करतात बघतात. देअर एन्झायटी वॉज बिकमिंग इंटेन्स. ती चिंता काय झाली त्यांची दूर झालेली होती कारण 5 minutes मोर चालते. बट नॉट विशिंग टू बिट्रे इट अँड दे रेडिली असेंटेड टू मिस्टर फॅलेंटिन प्रपोजल ऑफ अ रबर. आणि अशा पद्धतीने विश्वासघात करण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि ज्या पद्धतीने मिस्टर फॉलेंटिन्स जे आहे त्यांचं जे प्रपोजल होतं रबरचं त्यासाठी संमती दर्शवली. आय वुडंट गिव अप माय 4,000 ऑफ बेट. आणि अँड्र्यू स्टुअर्ट असं म्हणतात की जे माझे 4,000 आहे मी ते सोडणार नाही. ॲज ही टूक हिज सीट. आणि खाली बसता बसताच ते काय म्हणले फॉर 3,999 3,999 हेही काय करणार नाही सोडणार नाही. द क्लॉक इंडिकेटेड 18 minutes to 9. आणि आता 18 minutes रिमेनिंग होते. द प्लेयर्स टूक अप देअर कार्ड्स बट कुड नॉट कीप द आईज ऑफ द क्लॉक. आणि काय झालं होतं बघा त्यांची नजर बाजूला जात नव्हती क्लॉकवरून. सर्टनली हाऊएव्हर सेक्युअर दे फेल्ट. आणि खूप सेक्युअर फील होत होतं पण तरी ते मिनिट्स काय होते त्यांना नेवर सीम्ड सो लाँग टू देम. त्यांना ते मिनिट्स काटे इतके मोठे मोठे वाटू लागत होते. 17 minutes to 9. आता ते काय सांगतात अजून 17 minutes रिमेनिंग आहे. सेड द थॉमस फेलेंगन ॲज ही कट द कार्ड्स विच रॅल्फ हँडेड टू हिम. त्यांनी दिलेली ती कार्ड जी आहे ती कार्ड काय केलेली आहे कट केलेली आहे. देन देअर वॉज अ मोमेंट ऑफ सायलेन्स. The great saloon was perfectly quiet, but the murmurs of the crowd outside were heard
with now and then the shrill cry. आणि जी लोकांची तक्रार होती किंवा जी मरमर किंवा पुटपुट चालू होती किंवा जी बडबड चालू होती ती जरा क्राऊडची असल्यामुळे ती ऐकायला येत होती. आणि त्याचबरोबर लोकांचा जो गोंगाट, जी क्राऊड असल्याने मोठ्या मोठ्याने बोलणं किंवा ते ओरडणं ते क्विकली ऐकायला येत होतं. अँड द पेंड्युलम बीट द सेकंड्स विच इच प्लेयर इगरली काउंटेड ॲज ही लिसन विथ अ मॅथमॅटिकली रेग्युलॅरिटी. पेंड्युलम हा काय करता, प्रत्येक सेकंडला बीट होत होता आणि प्रत्येक सेकंड काउंट केले जात होते. अँड 16 minutes to 9 सेड जॉन सुलिव्हन इन अ व्हॉइस विच बिट्रेड हिज इमोशन्स. किती 9 वाजण्यासाठी 16 मिनिट्स रिमेनिंग आहे असं ते म्हणतात. आणि स्वतःच्या भावनांचा तो विश्वासघात केल्यासारखा तो बोलतोय. बिट्रेड हिज इमोशन्स. 1 minute more अँड द वेजर वुड बी ओन. आणि ओनली 1 minute ही रिमेनिंग आहे आणि वेजर्स काय होणार आहे, ही बेट जिंकणार आहे. अँड्रू स्टुअर्ट अँड हीज पार्टनर सस्पेंडेड देअर गेम्स. दे लेफ्ट देअर कार्ड्स अँड काउंटेड द सेकंड. त्यांचे ते साथीदार होते त्यांनी ते सस्पेंडेड गेम काय केला, हा स्टॉप केलेला आहे, स्थगित केला आणि त्यांची जी कार्ड आहे ती लेफ्ट केली, सोडून दिली. अँड काउंटेड द सेकंड आणि सेकंड काय करायला मोजायला सुरुवात केली. At the 14th second, nothing. At the 15th and still nothing. आता 40व्या सेकंदासाठी काही नाही आणि अशा पद्धतीने 15th आणि 55व्या सेकंदाला ॲट द 55th a loud cry was heard in street, followed by applause, hurrahs and some fierce growls. अँड द प्लेयर्स रोज देअर सीट्स. टाळ्यांचा खूप मोठा गडगडाट ऐकायला. हिअर आय एम अ जंटलमॅन. ॲट द 57 seconds द डोअर ऑफ द सलून ओपन अँड द पेंड्युलम हॅड नॉट बीट द 60th second व्हेन द फिलीज फॉग ॲपियर्ड. आणि 57th म्हणजे 57व्या मिनिटाला काय झालं, अ डोअर सलून ओपन. आणि त्या ठिकाणी दरवाजा सलूनचा तो ओपन होऊन गेला. अँड पेंड्युलम हॅड नॉट 60th second. 60 सेकंड ही पूर्ण झाले नव्हते तर व्हेन अ फिलियस फॉग ॲपियर्ड. फिलियस फॉग हे त्या ठिकाणी समोर दिसले. फॉलोड बाय अन एक्सायटेड क्राऊड हू हॅड फोर्स देअर वे. आणि खूप सारी गर्दी होती आणि खूप फोर्स करत होते आणि जवळजवळ थ्रू द क्लब जबरदस्तीने त्याच्यातून एंट्री केली होती. अँड ही इज अ काम व्हॉइस अँड हिअर आय एम जंटलमॅन. आणि अतिशय छान शांत आणि गुड ॲपिअरन्समध्ये ते काय म्हणतात फॉग इथं की जंटलमन मी या ठिकाणी आलेलो आहोत किंवा मी या ठिकाणी आहे. ओके, आता जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपण चॅप्टर नंबर 37 हा रिमेनिंग पार्टमध्ये बघणार. आत्तापर्यंत आपल्याला स्टोरी बऱ्यापैकी समजलेली असेल. आता नाव द लास्ट chapter only remaining. Okay, we will take the next lecture chapter number 37. Okay, now we are stop here. Okay, take care.